श्री स्वामी समर्थ. तर अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करायचे आपल्याला हे बघायचे आहे. अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित असतो, तर त्यासाठी आपण या दिवशी पितरांची सेवा करायची असते. बरेच लोक अमावस्येला खूप नकारात्मक व वाईट दिवस म्हणून घेतात, म्हणजे हा दिवस चांगला नाही असं वाटतं बऱ्याच लोकांना. तर अमावस्या ही काही वाईट नाही, उलट या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा करू शकतो, जेणेकरून पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. तर अमावस्येचा प्रारंभ आहे आज बुधवार 19 तारीख सकाळी 9:43 दर्श अमावस्या सुरू होत आहे व ही अमावस्या संपणार आहे गुरुवारी 20 तारखेला दुपारी 12:16 असणारे 12:16 अमावस्या संपणार आहे. या दिवशी आपण आपल्या घराचा उंबरठा हळदीने सारवायचा आहे, म्हणजे हळद मिठाचं पाणी घालायचं आणि उंबरठ्यावर लेपन द्यायचं हळदीचं. पाण्यामध्ये मीठ, हळद, गोमित्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यायचं. आपले सर्व यंत्र, वाहने व घर पूर्ण स्वच्छ करायचं. घरावरून आपण 7 वेळेला उतारा करून नारळाचा उतारा करायचा आणि नारळ कचऱ्यामध्ये किंवा पाण्यामध्ये वाहून द्यायचं. तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला विशेष सेवा करायच्या असतात. म्हणजे अशा की आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून पंचगव्य पूर्ण शरीराला उठण्यासारखं लावायचं आहे व गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय म्हणत आंघोळ करायची आहे. तर आपल्याला जर शक्य असेल तर नदी किंवा तीर्थक्षेत्री जाऊन पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान करणं, आंघोळ करणं, तर आपण हेही करू शकतो. पण शक्यतो बऱ्याच जणांना शक्य होत नाही. घरीच आपण स्नान करून अंगाला पंचगव्य लावायचं आहे. पण लक्षात ठेवायचं आहे की पंचगव्य अंगाला एकदा लावल्यानंतर त्यावरून साबण नाही लावायचे आपल्याला. घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या उजव्या हातामध्ये काय करायचं आहे, पिवळी मोहरी घ्यायची व ही मोहरी हातातच ठेवायची व 11 वेळेला कालभैरव अष्टक व 11 वेळेला वेदोक्त वल्गसूक्त म्हणायचं आहे. व हे असतं ना घरामध्ये, ती पूर्ण मोहरी आपल्या हे करायची आहे, पसरवायची आहे. म्हणजे यामुळे घरामध्ये आपलं जर काही वाईट शक्ती वगैरे किंवा भानामती व इतर सर्व आपल्याला बाधेपासून संरक्षण होते या उपायामुळे. अजून दुसरा उपाय असा की घराच्या आजूबाजूला सर्व देवीदेवतांना हार, नारळ, खडीसाखर ठेवायचे, म्हणजे मानसन्मान करायचा. आणि जर आपल्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल कुटुंबामध्ये, तर या व्यक्तींना आपल्याला काय करायचं आहे, त्या किंवा घर दुकान पण घ्यायचं, त्याच्यामध्ये नारळ घ्यायचे आणि त्यावर कोरडा शेंदूर घ्यायचा आणि त्याच्यावर त्रिशूळ आणि त्याच्यावर नारळावर त्रिशूळ काढायचं आहे आणि नारळाचा मग उतारा करायचा आणि मग नारळ कचऱ्यामध्ये टाकायचं आहे. व आपल्या घरातील व ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे सर्व काढायचं आहे, म्हणजे स्वच्छ करायचं, साफसफाई करायची थोडक्यात त्या दिवशी. व पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडेसे जाड मीठ, हळद घ्यायचं